नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर स्वागत आहे आपलं नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तर शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची, कारण आता सरकारने नियमांमध्ये मोठे बदल केले असून ई-केवायसी, फेस ऑथेंटिकेशन आणि फार्मर आयडी शिवाय पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता थेट अडकू शकतो। अनेक शेतकरी बांधवांची नावे पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्यातून यादीतून कमी होण्याची शक्यताही व्यक्त केली जाते। तर दुसरीकडे नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबाबतही मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत। त्यामुळे मित्रांनो, आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्यासाठी तुम्ही पात्र असणार का, त्यासोबतच नमो शेतकरी योजनेचाही 9वा हप्ता तुम्हाला मिळणार का, आणि या दोन्ही योजनेमध्ये राज्य शासन आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण अशा अटी घालण्यात आलेल्या आहेत, महत्त्वपूर्ण असे बदल करण्यात आलेले आहेत, तर ते नक्की कोणते आहेत तेही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून लक्षात येणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशभरातील कोट्यवधी शेतकरी बांधवांना वर्षाला 6,000 रुपयांची मदत केली जाते आणि आतापर्यंत अनेक हप्तेही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत। आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते म्हणजे पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याकडे। पण यावेळी सरकारने काही नवीन अटी अनिवार्य केल्या आहेत आणि या अटी पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला तुमचा पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता हा मिळणार नाहीत, असे स्पष्ट संकेतही प्रशासनाकडून देण्यात आले। मित्रांनो, आता सर्वात मोठी अपडेट म्हणजे ई-केवायसी। अनेक शेतकरी अजूनही ई-केवायसी प्रक्रिया ही पूर्ण केलेली नाही। त्यामुळे सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की पीएम किसान योजनेच्या मोबाईल ॲप्लिकेशनवरती जाऊन तुम्हाला फेस ऑथेंटिकेशनद्वारे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आता बंधनकारक आहे। म्हणजेच फक्त आधार लिंक असून चालणार नाही, तर प्रत्यक्ष चेहरा ओळख प्रणालीद्वारे पडताळणी केली जाणार आहे। ज्यांची ई-केवायसी प्रक्रिया ही अपूर्ण राहील त्यांचे पैसे हे थेट रोखले जाऊ शकतात, अशी महत्त्वपूर्ण अट ही राज्य शासनाच्या माध्यमातून घालण्यात आली। आता शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकरी बांधव विचारत आहेत की फेस ऑथेंटिकेशन नेमकं कसं करायचं। तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये पीएम किसान ॲप हे डाउनलोड करायचे। त्यानंतर लाभार्थी लॉग इनमध्ये जाऊन तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे। मग फेस ऑथेंटिकेशनचा पर्याय निवडून तेथे तुमचा चेहरा स्कॅन करायचा आहे। ही प्रक्रिया पूर्ण होताच ई-केवायसी यशस्वी झाल्याचा संदेश तेथे तुम्हाला मिळेल आणि ही प्रक्रिया शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता दुसरी बातमी म्हणजे दुसरी महत्त्वपूर्ण अशी अट घालण्यात आलेली आहे, ती म्हणजे फार्मर आयडी आणि ॲग्रिस्टॅग नोंदणी। सरकारच्या माध्यमातून सरकार कृषी क्षेत्रात डिजिटल प्रणाली आणण्यासाठी मोठं पाऊल उचलत आहे। आता त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला स्वतंत्र फार्मर आयडी कार्डही देण्यात येणार आहे आणि हा आयडी ॲग्रिस्टॅग पोर्टलवर नोंदणी केल्यानंतरच तुम्हाला तेथे मिळणार आहे। विशेष म्हणजे 20 मे 2026 पूर्वी नोंदणी करणं अनिवार्य करण्यात आलं असल्याची माहिती ही शासनाच्या माध्यमातून देण्यात आली होती। परंतु मित्रांनो, याची माहिती जी आहे तर याची डेट ही पुढे सरकवण्यात आलेली आहे। सरकारच्या माहितीनुसार भविष्यातील सर्व शेतकरी योजना या फार्मर आयडीशी जोडल्या जाणार आहेत। म्हणजेच पीएम किसान योजना असेल, पीक विमा असेल, अनुदान असेल, कर्जमाफी असेल आणि इतर सरकारी ज्या योजना आहेत ज्या की शेतकरी बांधवांसाठी राबवल्या जातात, या सर्व योजना एकाच डिजिटल डेटावर आधारित असतील, ज्यामुळे ज्यांनी अजूनही नोंदणी केलेली नाही त्या शेतकरी बांधवांनी तातडीने आपली नोंदणी प्रक्रिया ही पूर्ण करणं आवश्यक आहे। आता शेतकरी मित्रांनो, यावेळी सरकार पात्रता तपासणी देखील अत्यंत कडक पद्धतीने करत आहे। म्हणजेच पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्यासाठी कोणते शेतकरी बांधव पात्र असणार ही तपासणी अत्यंत कडक पद्धतीने करत आहे, कारण अनेक ठिकाणी अपात्र लाभार्थी योजनेचा लाभ घेत असल्याचंही चित्र समोर आले। काही कुटुंबांमध्ये एकापेक्षा जास्त सदस्य लाभ घेत होते, तर काही सरकारी कर्मचारी किंवा आयकर भरणारे व्यक्ती देखील योजनेत अडथळे आणत होते। त्यामुळे आता डेटाची सखोल पडताळणी ही सुरू करण्यात आलेली आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, जर तुमच्या खात्यात काही चूक असेल, आधार लिंक असेल किंवा तुमच्या बँक खात्याची माहिती जुळत नसेल किंवा मोबाईल नंबर अपडेट नसेल किंवा तुमची नोंदणी जमीन नोंदणीमध्ये तफावत असेल,
तर तरीही तुमचा हप्ता हा थांबू शकतो. त्यामुळे सर्व माहिती एकदा तपासून घेणं आवश्यक झालं आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे PM किसान योजनेचा 23वा हप्ता नेमका कधी येणार? तर सध्या मिळालेल्या माहितीनुसार जून महिन्याच्या शेवटी किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये PM किसान योजनेचा 23वा हप्ता हा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. जरी अधिकृत तारीख जाहीर झाली नसली तरी प्रशासन स्तरावरती PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याच्या वितरणाची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती मिळत आहे. यासोबतच शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता देखील लवकरच वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्याही हालचाली सुरू झाल्या आहेत. केंद्राच्या PM किसान योजनेसोबतच राज्य सरकारकडून अतिरिक्त आर्थिक मदत दिली जात असल्याने शेतकऱ्यांना आता मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. म्हणून शेतकरी बांधवांनो, जर तुम्हाला PM किसानचा 23वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता कुठल्याही अडचणींशिवाय मिळवायचा असेल तर आजच eKYC प्रक्रिया पूर्ण करा, फेस ऑथेंटिकेशन करा, फार्मर ID तयार करा आणि तुमची सर्व माहिती एकदा तपासून घ्या. कारण सरकारने यावेळी नियम अत्यंत कडक केले असून छोट्याशा चुकीमुळे सुद्धा तुमचा हप्ता अडकण्याची शक्यता आहे. शेतकरी मित्रांनो, अशा शेतकरी योजना किंवा सरकारी अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या YouTube चॅनलवरती नवीनच असाल, पहिल्यांदाच भेट देत असाल, नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.